होलाष्टक म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात खरंच शुभ कार्ये वर्ज्य असतात का? आपलं शास्त्र याबद्दल काय सांगतं? हेच सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, रंगाचा सण होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख आणि सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. या सणादरम्यान लोक एकमेकांना रंग लावतात आणि एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात. धार्मिक श्रद्धेनुसार होळीच्या आधीचे 8 दिवस खूप धोकादायक मानले जातात. असे म्हटले जाते की ह्या काळात नकारात्मक शक्तींची ऊर्जा वाढते आणि या काळालाच होलाष्टक म्हणतात. होळीच्या 8 दिवस आधी हा काळ सुरू होतो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन काम केले जात नाही. होलाष्टक का धोकादायक मानला जातो ते आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. तर मंडळी, होलाष्टकाचे वर्णन म्हणजे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात भगवान विष्णूंचे 2 महान भक्त होते. एक म्हणजे प्रल्हाद आणि दुसरी म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण होलिका. होलाष्टकाच्या या 8 दिवसात प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यपू यांनी त्यांचा मुलगा प्रल्हादला विविध प्रकारचे छळ केले. शेवटच्या दिवशी हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिकेला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यास सांगितले. परंतु होलिका जळाली आणि प्रल्हाद वाचला. म्हणूनच शास्त्रांमध्ये हे 8 दिवस अशुभ मानले जातात. मग हे होलाष्टक कधी सुरू होते ते जाणून घेऊया. तर मंडळी, हिंदू कॅलेंडरनुसार होलाष्टक फाल्गुनच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला सुरू होते आणि फाल्गुनच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाने संपते. यावर्षीच म्हणजेच 2026ला होलाष्टक 23 फेब्रुवारीला सुरू झाले असून 3 मार्चपर्यंत चालेल. मग या होलाष्टकाच्या काळात कोणते उपक्रम करू नये ते जाणून घेऊया. तर मंडळी, होलाष्टकाच्या 8 दिवसात लग्न, मुंडन आणि गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य केले जात नाहीत. या काळात अनेक कुटुंबे नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी खरेदी करणे टाळतात. कारण असे मानले जाते की या काळात केलेल्या कृतींचे चांगले परिणाम मिळत नाहीत. उत्तर भारतात याचा सर्वाधिक प्रभाव असतो. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होलाष्टकाचा प्रभाव सर्वाधिक असतो. येथे या 8 दिवसात शुभ कार्यांवर पूर्णपणे बंदी असते. असे मानले जाते की या काळात ग्रह उग्र स्वरूपात असतात. मग महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची स्थिती कशी असते ते जाणून घेऊया. तर मंडळी, महाराष्ट्रात होलाष्टकाचा प्रभाव उत्तर भारतासारखा तीव्र नाही. आपल्याकडे पंचांगानुसार मुहूर्त असल्यास काही कार्ये केली जातात. मात्र तरीही अनेक लोक सावधगिरी म्हणून या काळात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा मोठे व्यवहार टाळतात. दक्षिण भारतात म्हणजेच तमिळनाडू, केरळ, कर्नाटक इकडे होलाष्टकाची संकल्पना तितकीशी प्रचलित नाही. तिथे स्थानिक पंचांग आणि ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ कार्ये ठरवली जातात. मग हे होलाष्टक अशुभ मानण्यामागचे शास्त्रीय व पौराणिक कारण काय आहे ते जाणून घेऊया. तर मंडळी, पौराणिक कथेनुसार याच 8 दिवसात हिरण्यकश्यपूने प्रल्हादला प्रचंड त्रास दिला होता आणि शेवटी होलिका दहनाचा प्रयत्न केला होता. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू हे 8ही ग्रह क्रूर किंवा उग्र होतात, ज्यामुळे घेतलेल्या निर्णयांचे फळ शुभ मिळत नाही असे मानले जाते. मग या होलाष्टकात काय टाळावे आणि काय करावे ते जाणून घेऊया. पहिला, काय टाळावे ते जाणून घेऊया. तर मंडळी, यामध्ये मुंज, लग्न किंवा साखरपुडा तसेच मांगलिक कार्य, बारसे, नवीन घराचे भूमिपूजन किंवा गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मौल्यवान वस्तूंची खरेदी हे सर्व टाळले पाहिजे. मग काय करावे? तर नामस्मरण, कुठल्याही देवाची भक्ती, दान धर्म आणि गरजूंची मदत, मंत्रसाधना किंवा ध्यान, होळीच्या तयारीचे नियोजन हे सर्व या काळात करावे. तर मंडळी, आणखीन एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे या दिवसात आपल्या लहान मुलांची काळजी घ्या असे का सांगितले जाते? तर यामागचे वैज्ञानिक कारण असे की या काळात ऋतू बदलत असतो. हिवाळा संपून थोडी थोडी उन्हाची चाहूल लागायला सुरुवात झालेली असते आणि या बदलत्या ऋतूमुळे मुले आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण आपल्या मुलांची काळजी
या काळात घेतली पाहिजे. हेच यामागचं वैज्ञानिक कारण आहे. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.